तो महात्मा उठला आणि अंतिमी जराने दरवाजा ठोकला. तो महात्मा ओरडून मला म्हणू लागला, अहो काय महाराज, कशासाठी दरवाजा ठोकलाय तुम्ही? महाराज मी परिक्रमामध्ये आहे, रात्रीची वेळ झाली, मला आतमध्ये तुम्ही येऊ द्या, थंडी फार आहे, काही जेवण असेल तर जेवण मला द्यावं, झोपायला जागा द्या. तो महात्मा ओरडून म्हणू लागला, इथे जेवण भेटणार नाही, इथे झोपायला भेटणार नाही. महाराजांना महाराज मला येऊ द्यावं, थंडी फार आहे, शिवलेला कपडा घालत नाही, महाराज येऊ द्यावा. महाराजांनी एक सूर ऐकली नाही. महाराज कांजा केलेला महात्मा होता. आता तिथे राहणार काय जाणार? नर्मदा खंडामध्ये गेलो, मैयापाशी, मैया बिलकुल पाच मध्ये मैया त्या पाशी मी गेलो, रडू लागलो. रडत असताना एक छोटीशी कन्या तिथे आली. ते कन्या म्हणत, बाबा माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी टिफिन आणला, तुम्ही जेवण करून घ्या. बाबांना फार असे अनुभव आणि परिक्रमामध्ये नर्मदा माता दर्शन करा, ते याच्यामध्ये काही समजेल की आई त्या टिफिनामध्ये आलूची भाजी, पुरी, हलव्याचा प्रसाद त्या डब्यामध्ये टिफिनमध्ये होता. मैयाच्या जलामध्ये मी तो प्रसाद टाकला, भगवंताला भोग लावला. त्या मुलीला, त्या बाळाला, बाळा माझ्यासोबत तू जेवण कर. ते बाळ म्हणू लागला, बाबा मी सगळ्या परिक्रमाशांना जीव घालतो, नंतर जेवण करतो, असं जेवण करत नाही. बाळा माझ्यासोबत जेवण कर, माझ्या समोर बुद्धीचे वय, बुद्धी माझी खराब झाली, मला काही सुचलं नाही, भूक लागलीच नाही. आणि पटापट जेवण केलं. जेवण केल्यानंतर आता त्या कन्येने रात्री टिफिन आणला म्हणून काहीतरी आपण दिलं पाहिजे. पैसे होते नाही, मात्र एका व्यक्तीने 10 रुपये दिले, ते कमरेमध्ये पोहोचले. तेच 10 रुपये त्या कन्येला दिले. आणि ते कन्यामुळे, बाबा सकाळची वेळ झाल्यानंतर माझ्या वडिलांचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की यायचं. आणि ते कन्या तिथून निघून गेली. माझा सकाळचा वेळ झाला, निवांत त्या दिवशी एवढं थकलो होतो की 9 वाजेपर्यंत झालं. जेवण केल्यानंतर निवांत झोपलो. 5-5:30 वाजता माझी झोप उघडली. मग पटापट आपलं तेने पण आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी दया जवळी भगवंताचं समाधानी वगैरे सगळा केला. आणि केल्यानंतर मग स्मरणाला त्या बाळाने आपल्याला म्हटलं होतं की बाबा माझ्या वडिलांचं तुम्ही दर्शन घ्या, नक्की यायचं. थोडंसं वरतं टेकडा आहे बघा, त्या टेकड्यावर मी चढलो. आता कदाचित ते मंदिर बांधलं असतं नाही, माहिती नाही. आता त्या टेकड्यावर मी चढलो. त्या टेकड्यावर चढल्यानंतर बघा सज्जनो, ना तिथे बाबा होते, ना तिथे कुटिया होती, काहीच तिथे नव्हतं. फक्त होतं तर एक शंकराची शिवलिंग तिथे होती. आणि त्या शंकराच्या शिवलिंगावर ते 10 रुपये ठेवले होते. हे आई नर्मदा आहे. एका तुच्छेच्या बालकाकडे तू धावून आली आणि भोजन दिलं. हे नर्मदा आहे. मी असं म्हणायला पाहिजे नव्हतं तुम्हाला भूक लागली आहे, असं म्हणायला पाहिजे नव्हतं. त्या तिथे 10 रुपये त्या शिवलिंगावर 10 रुपये ठेवले. ते 10 रुपये पुन्हा मी घेतले आणि परिक्रमा करत राहिलो. धीरे 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 परिक्रमा करत राहिलो आणि इथे आश्रमामध्ये आलो. आजपासून 10-11 वर्ष पूर्वी काहीच नव्हतं. गाववाल्यांनी एक छोटीशी इथे कुटिया बनवून दिली होती. आपले गुरु महाराज राहत होते. आता आश्रमामध्ये काही जास्त नव्हतं. इकडे एक छोटीशी कुटिया होती. त्या कुटियामध्ये स्वयंपाक आम्ही चुलीवर बनवत होतो. मात्र परिक्रमा असे सतत इथे राहत होते. कितीही परिक्रमा अशी हो, काही हो, मात्र परिक्रमा अशांना आम्ही जीव घालत. रात्री एकदा आमच्या गुरु महाराजांनी सांगितलं, मी दीक्षा देत नाही, मात्र तुला दीक्षा देत आहे. एक संकल्प करायला लागेल तुला. आश्रमामध्ये किती जरी वाजता परिक्रमा अशी हो, रात्रीचे 2 वाजता किंवा नाही, 3 वाजता किंवा नाही, त्यांना जेवण करून झोपायचं. हे गुरु महाराजांचं आज वचन आहे. रात्री किती जरी वाजता परिक्रमा अशी असते, त्याला आश्रमामध्ये जेवण भेटते. आमचे काहीच नव्हतं तेव्हा. मात्र त्याच 10 रुपये